पितांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर ध्यान तुळशी हार आवडे निरंतर आवडे निरंतर मकर सुंदर चपकी श्रवणी कन्नी गौतमणी विराजेत कन्नी गौतमणी विराजेत मकर सुंदर चपकी श्रवणी कन्नी गौतमणी विराजेत कन्नी गौतमणी तुलसी हार गया तुलसी हार गया
हरे
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्ये सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकायम धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग जयांची केली स्मरण होऊ या सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील जंगली महाराज हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह स्थापना मला वाटतं 2006 वर्ष 20वे अवसरी खुर्द व पिंपळगाव खडकी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे हरिभक्त पारायण नामदेव महाराज वाळके तसेच पांडुरंग महाराज नाईकडे यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व अवसरी असेल पिंपळगाव असेल दोन्ही गावातील उपस्थित सर्व ग्रामस्थ असतील भाविक असतील तसेच या सप्ताहाच्या निमित्तानं थोडं बारीक ठेवा आणि कडक करा बारीक ठेवा थोडासा सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित आळंदीवरून आलेले चारही तुम्ही महाराज मंडळी
माऊलींचे लेकरं तुम्ही इथं आलेले आहेत, तुमचं देखील या ठिकाणी आभार. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांनी विशेष बोलवलं, माझे गुरुवर्य, म्हणजे आम्ही 5वी-6वी ला असताना आम्हाला गणित विषय शिकवले होते, तांबे सर, आणि अचानक त्यांचा फोन झाला. म्हणजे काहीतरी गोष्ट प्रारब्धात असावी लागते. एक काळ असा होता की सर मला शिकवत होते आणि सरांच्या कृपा आशीर्वादाने एक काळ असा आहे की मी इथं काहीतरी चिंतन मांडतोय आणि सर माझं चिंतन ऐकतायत. माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. उद्या सुरेखाताईंचं या ठिकाणी कीर्तन आहे, तर नंतर मग सरांचं आहे. ताई देखील एक आईच्या ठिकाणी वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमची बहीण असतील, तसेच मिवणी आहे, अवसरी गाव, मी काय आमचं नाही, पारगावचं आहे, त्याच्यामुळे काही घाबरू नका. आणि कीर्तन बोलून चालून झालं पाहिजे. त्या निमित्ताने या सेवेच्या निमित्तानं माझं मिवणं शूटिंगसाठी उपस्थित आहे. या ठिकाणी सुंदर असे चोपदार बाबा, मला कौतुक वाटतं. मी तुमच्या अवसरीतला भरपूर सप्त्यांना आलेलो आहे. एवढं वय झालंय तरी एवढी एनर्जी येते कशी काय? कारण की ही ताकद फक्त परमार्थात आहे, बाकी इतर ठिकाणी ही ताकद नाही. सुंदर असे विनेकरी बाबा. आणि अजून कोणाला टाळ घ्यायचा असेल तर टाळ घ्या, लाजू नका. परमार्थात अजिबात लाजलं नाही पाहिजे. ज्याला टाळ वाजवता येतो त्याने टाळ घेऊन उभं राहा. सेवेसाठी निवडलेला अभंग, सप्ताहाचा पहिला दिवस, आणि सप्ताहाला प्रत्येक ठिकाणी काही ना काही संतांनी आपल्याला घालून दिलेले नियम आहेत. नामपर अभंग असावा. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मारकारे. आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेव धने रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे गे. अभंग किती चरणाचा आहे? 3 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे? माऊलींचा आहे. मला असं बोलत बोलत चालत झालं ना, मग काहीच अडचण नाही वाटत. लक्षात आलं का? 3 चरणाचा अभंग आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलेले रामकृष्ण नामी, म्हणजे राम आणि कृष्ण हे 2 अवतार या ठिकाणी घेतलेले आहेत. का घेतलेत? तर हे दोन्ही अवतार पूर्ण अवतार आहेत, दोन्ही पण. आणि या ठिकाणी माऊली सांगतायत, कीर्तनाचा धावतो भावार्थ तुम्हाला सांगून जातो, या 2 नावाचं जर आयुष्यामध्ये सतत चिंतन केलं तर तुम्ही संसार बंधनातून मुक्त होणार आहे. आणि ती सोडवणूक आपल्याला करून घ्यावी लागते. समजा तुम्ही इथे कीर्तनाला आले, तुमचं पुण्य कोणाला भेटणार आहे? तुमचं पुण्य कोणाला भेटणार आहे? आपल्याला भेटणार आहे. आपलं पुण्य दुसऱ्याच्या वाट्याला जात. त्याच्यामुळे याच्यातनं जर तरुण जायचं असेल तर हा भवसागर आपल्यालाच पार करावा लागतो. आणि माऊली या ठिकाणी सांगतायत का तुम्ही रामकृष्ण माळा जर सतत जपली तर श्रीमूर्तीराया तुमच्या जवळ असेल, हृदयाच्या जवळ असेल. हा की अभंगाचा भावार्थ. विठ्ठल सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, कानिपनाथ साऊंड सिस्टीम. आणि हा परिसर इतकं प्रसन्न आहे. आतमध्ये आल्यावरती तुमच्या मारुतीरायाची मूर्ती पाहिली म्हणून प्रसन्न झालं. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं पण मूर्ती छोट्याखानी असते. पण याला नावच जंगली महाराज आहे. हा पुरातन काळापासून या ठिकाणी असणारा, आणि ही जागा खऱ्या अर्थानं पाहिली तर साधनेसाठी योग्य जागा आहे. गावातल्या मंदिरात किती वेळ तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा उचकून बसले तर तुम्हाला तिथं साधना प्राप्त होणार. या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडला. नामपर अभंग आहे, नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मारकारे. बरं, अभंग ज्ञानोबरायाचा आहे. ज्ञानोबरायांनी 4 ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिले. 4 ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिले. चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. बरोबर आहे. जो योगी आहे त्याच्यासाठी चांगदेव 65, ज्याला खरंच त्यातला अभ्यास करायचा त्याच्यासाठी अमृतानुभव, जो ज्ञानी आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वरी. आवाज व्हायब्रेट नका होऊ देऊ, कडक ठेवा आणि बारीक ठेवा थोडासा. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या करता हरिपाठ. किती मिनिटात हरिपाठ वाचून होतो व्यवस्थित वाचला तर? बोला, घाबरू नका, तुम्हाला बक्षीस आहे माझ्याकडे. 15 मिनिटात ते 20 मिनिटात हरिपाठ वाचून होतो. किती लोक, म्हणजे आपण किती जण इथं नित्यनेमाने हरिपाठ करतो? खरं बरं हातवरती. इथं देवाच्या दारात आहे बरं का, हनुमंतरायाच्या. वा, चांगले हातवरती गेले. म्हणजे बाकीच्यांना मला काय म्हणायचं, एवढी लोक रोज 20 मिनिटं काढतायत. किती तासातले? 24 तासातले फक्त आपल्याला. बरं, देवाने तुम्हाला आम्हाला जो ऑक्सिजन दिलाय
तुम्हाला आता लक्षात येईल, कोविडच्या काळात आपल्याला एक ऑक्सिजनचा बाटला 1 तासासाठी घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपये मोजायला लागायचे, बरोबर. देवाने तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. देवाने देह कशा करता दिलाय? देवे दिला देह भजना गोमाता होया झाला भाटा देवी दिला देह भजना गोमटा सोया झाला बाधा. देवाने आपल्याला नरदेह भाजना करताच दिलेले आहे, पण आपण त्याचा वापर काय करतो? संसाराकरता गोष्टी करता आपण आपला हा नरदेह झिजवतो. पण अभंगाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर ज्ञानोबरा हे योगी कोण आहेत? योगी. आणि बाकीच्यांना साधना प्राप्त केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं, पण योग्यांना ज्ञान हे उपजत असतं, जन्मापासून त्यांना हे ज्ञान असतं. लक्षामध्ये घ्या, आपला वारकरी संप्रदाय फार महान आहे. याच्यामध्ये नाथ संप्रदाय, भागवत संप्रदाय, त्याच्यानंतर चैतन्य संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय एकत्र आल्यानंतर वारकरी संप्रदाय तयार झालाय. किती? 4 संप्रदाय एकत्र आले. कारण की जगद्गुरु तुकोबारायांचा संप्रदाय वेगळा आहे, माऊलींचा संप्रदाय वेगळा आहे, नामदेव महाराजांचा संप्रदाय वेगळा आहे. आणि याच्यातनं एकत्र कुठंतरी हा वारकरी संप्रदाय उभा राहिलेला आहे. बरं, वारकरी संप्रदाय उभा कशा करता केला? आजही जर पाहायला गेलं, तुमच्या गावात किती सप्ते होतात बाबा? गावात 24 सप्ते होतात, म्हणजे 7 दिवसाचा 1 सप्ताह. म्हणजे तुम्ही वर्षाला किती कीर्तन ऐकता? धरून चला 100 ते 150 कीर्तन, बरोबर का? हे तुमच्या भाग्यात आहे दादा. कारण की एवढी कीर्तन आणि दशक्रियेची कुटपुण्य स्मरण असेल, वर्ष साध्य म्हणजे 200 कीर्तन आपण ऐकतो. ताकद वारकरी संप्रदायाची. बरं, आजही जर पाहायला गेलं तर दशक्रियेला प्रवचन रूपी सेवा का? तर तिथं देखील नामाचं महात्म्य कळायला पाहिजे. मोक्ष प्राप्तीसाठी एकमेव साधन एका देवाचं नामस्मरण. बरं, देवाचं नामस्मरण करायचं म्हटलं तर त्याच्याकरता आपण देव, आपल्याकडे देव किती आहेत? बोला, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, बोललो तर मी कीर्तन करणार, नाही तर मग मी येतो चाटून. बोला, 33 कोटी देव आपल्याकडे आहेत म्हणतात. म्हणू वगैरे पकडलं तर देवांची संख्या कमी आहे, पण आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो 33 कोटी देव आपल्याकडे आहे. आपल्याकडे वार बदलला का देव बदली होतो, बरोबर आहे. म्हणजे आपली भक्ती अशी. हनुमंतरायांचा ह्या प्रांगणात आलो का आपण हनुमंतरायाचाच होऊन जातो, गावात भैरवनाथाच्या प्रांगणात गेलो का आपण त्याच देवाचं होऊन जातो. पण तुमचं भाग्य फार मोठं आहे अवसरीकरांचं. तुम्हाला भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये जन्म मिळालेला आहे. एवढं जागृत देवस्थान तुमच्या सानिध्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं मला नाही वाटत इतर गावांमध्ये एवढे सप्ते होत असेल बरं का. त्याच्याकरता तुम्हीच तुमच्या स्वतःकरता टाळ्या वाजवून घ्या. टाळ्या का वाजवा? तर 24 सप्ते जिथं होतात तिथं प्रत्येक ठिकाणी कोणाचा ना कोणाचा अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. काही ना काही 1 रुपया तुमचा घामाचा कष्टाचा तिथं त्या नामस्मरणासाठी लागत असतो. हे बारकाले पोर थोडीशी थांबव कोणाची असेल का? आहेत का कोणी? नाही तर नाही, तुम्ही माझ्या संग गाडीत बसून. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. अभंगाकडे या, मी तुम्हाला अभंग सोडून बाहेर नेला. ही दोन्ही नावं का साजरी आहेत? तर या दोन्ही अवतार देवाचे पूर्ण अवतार आहेत. राम म्हणा बरं एकदा सगळ्यांनी, राम जोरात म्हणा. राम राम म्हणताना तोंड उचकावं लागतं, बरोबर आहे का? तोंड बंद करून बघा बरं एकदा, ट्राय करून. राम म्हणता येते का? नाही म्हणता येत. आणि मग म्हणण्यासाठी तोंड बंद करावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असणारं पाप बाहेर घालवण्याची ताकद याच्यामध्ये. राम म्हटलं का पाप बाहेर जातं, आणि मग म्हटलं का तोंड बंद होतं. म्हणजे बाहेर गेलेलं पाप परत आतमध्ये यायला नको. बरं, ह्या दोन्ही अवतारामध्ये देवांच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये आलंय का नाही? राम अवतारामध्ये देवाला वनवास घ्यायला लागलाय. आजही तुम्हाला आम्हाला इथे कीर्तनाला यायचं म्हटलं का फार मोठा त्रास होतो का? काय हा म्हणतात काय नाही. म्हणजे गाडीवरती बसण्याचे, चालत येण्याचे. इथं पण 14 वर्ष वनवास भोगायचं सोपं नाही. बरं, राजा देव त्याला वनवास त्याच्या वाट्याला आला. त्याच्यानंतर ना भगवान श्रीकृष्ण जर पाहायला गेले तर जन्मापासून त्याच्या वाट्याला संघर्ष आहे.
अगदी तुरुंगातनं सुरुवात झाली तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या वाट्याला संघर्ष आहे का नाही? पण या ठिकाणी ज्ञानोबा सांगतायत, तुम्हाला कोणत्या तरी देवाचं नाव घेतल्यानंतर ना कोणत्या ना कोणत्या देवाचं नाव घ्यावंच लागणार आहे. आधी आपण पाहिलं गेलं, पुरं थांबवा 2 मिनिटं, बसवा 2 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल काय हरकत नाही. ती इथे येऊन टाळ घेऊन उभी राहिली तर काय अडचण नाही, पण तिकडं दांगा केला का त्यांनी थोडस माइंड डायव्हर्ट होतं. या ठिकाणी ही दोन्ही अवतार पूर्ण अवतार आहेत. आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्ञानोबा सांगणारे योगी, म्हणजे योग्याला जे काही ज्ञान आहे ते उपजत आहे, जन्मापासून ते ज्ञान त्यांना आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत मंडळी, पण एकमेव संत असा आहे विठ्ठल विठ्ठल असू दे काय हरकत नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ती असली पाहिजे. पण एवढं सुंदर वातावरण, एवढी लिंक कधी लागत नाही दुसऱ्या ठिकाणी. बाबा असं मागं टाळकरी उभे राहिलं आणि थोडंसं झालं तर पुढं मागं लिंक डायव्हर्ट होऊन जाते. पण खरंच वातावरण इथलं मला तर वाटतं सिद्ध जागा आहे. म्हणजे एवढी लिंक कोणत्याही कीर्तनात तत्घडीला लागत नाही. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ते योग्य आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत मंडळी आपल्याकडे आहेत, पण उपजता जन्मापासून ज्ञान त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. बरं सांगतायत काय, म्हणजे त्यांनी हरिपाठामध्ये मोजके अभंग तुम्हाला आम्हाला दिले, 27-28 अभंग तुमच्या आमच्या वाट्याला दिले. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी गीतेचा टीका त्या ठिकाणी केलेली, म्हणजे तुम्हाला आम्हाला ती कळावी द्यायच्या करता ते टीका केलेली आहे. अमृतानुभवामध्ये पण तुम्ही अमृतानुभव वाचला तर तुमच्या लक्षामध्ये. आणि चांगदेव 65 का लिहिली का, अनेक आजही आपल्याकडे पाहिलं गेलं तर शैव संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे ती माणसं त्या संप्रदायाचा ग्रंथाचा अभ्यास करतात. बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने इथं ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही कोणत्याही इकडे तिकडे जाण्यापेक्षा 2 देव आहेत त्यांच्या जवळ गेले, रामकृष्ण नाम ही दोन्ही साचेरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिर जनाबाई महाराज सगळी सांगतात, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. जनाबाई महाराजांचा अभंग आहे. देव नटला नाना परी भरुणी उरला चराचर, भक्तांसाठी प्रगटाला भारत याचा वाईला, जनी म्हणे भक्तांसाठी वेडा झाला जगजेटे. हा जनाबाई महाराजांचा अभंग आहे. पण तुमच्या आमच्या ठिकाणी बरं आपल्या हृदयामध्ये देव आहे. बाबा समजा आपला शेजारच्याला दुर्दैवाने चुकून पाय लागला, आपण काय करतो? तिकडे सिटीमध्ये म्हणतात स्वारी बिरी, पण आपल्याकडे अजूनही आपण जर कोणाला चुकून धक्का लागला, पाय लागला तर पाया पडतो का? तर त्याच्या हृदयामध्ये म्हणजे साक्षी तू देवाचा अवतार आहे, तू देवाचा अंश आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पुढून सांगतोय. म्हणजे आजही तुमच्याकडं आमच्याकडं म्हणजे सर्व गटीरामध्ये हा देही एक. आजला कोणता दिवस आहे? रामनवमी आहे. मागच्या कळते का मी बोललेलो? हा कळू द्या. राम म्हणता रामाची होईचे पदी बैसुनी पदवी घ्यायची, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभवी पाय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तर राम म्हणता रामची होईची. एवढी ताकद कशात आहे? देवाच्या नामामध्ये. म्हणजे देवाचं नाव घेतल्यावरती माणूस देव अवताराला जातो. एवढी ताकद मला नाही वाटत. आपल्या या पृथ्वी तलावरती अनेक संप्रदाय आहेत का? आपल्या महाराष्ट्रातच अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायाची ताकद इतर संतांमध्ये, इतर वारकरी संप्रदायामध्ये दिसत नाही. देवाचं नाव घेतल्यावरती माणूस देवपणाला जातो. बरोबर. वाल्या कोळ्याचा दृष्टांत आहे, मी तुम्हाला पुढे पुढे जातो सांगून जातो. तू मारा मारा म्हणायचा तरी काय, रामायण त्याने अगोदर लिहिलं तसं प्रभू श्री रामचंद्रांना वागावं लागलं. ताकद कशात आहे? देवाच्या नामात. आणि या ठिकाणी आपल्याला सांगतात तुमच्या हृदयाच्या मंदिरामध्ये ही 2 नावं तुम्ही सतत स्मरण करा. ती फार सुंदर आहेत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. रामकृष्ण नामे Hey!
वाजवा ना टाळ्या, एवढी सुंदर त्यांनी म्हटली. मग दादांनी 2 वेळा चांगल्या लागे घेतल्या. आपल्या इथं आलेल्या कलाकाराचं कौतुक आपणच करायचं असतं. ही लेकर आपलीच आहेत. ही जरी आळंदीवरून आली तरी आपला माहोल तयार करतात, वातावरण तयार करतात. त्यांच्यासाठी एकदा परत जोरात टाळ्या वाजवा. आणि टाळ्यांचं वैशिष्ट्य आहे बरं का सर, जर ह्या जन्मात टाळ्या बाकी ठेवल्या, आलं का लक्षात का सांगू, पुढचा जन्म चाकणला नाही तर कुठं पुण्यात घ्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. कारण की 72,000 नासा मोकळ्या करण्याची ताकद आपल्या एका टाळीमध्ये. प्रत्येक गोष्ट आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. या काळा कीर्तनाच्या निमित्ताने आमचे गुरुबंधू यतीन काका असतील, सचिन भाऊ असतील, आणि अगदी लहान भावाप्रमाणे जीव लावणारे दिनेश भाऊ असतील, तुमच्याच गावातले सगळे आहेत. पण ती माझ्या थोडीशी जवळ आहेत, त्याच्यामुळं ते या ठिकाणी आलेत. त्यांचं या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारी. म्हणजे हृदयाच्या मंदिरामध्ये तुम्ही एकदा त्यांचं स्मरण केलं तर तुम्हाला इकडं तिकडं जाण्याची गरज नाही. बरं, ज्ञानेश्वर महाराज जर पाहायला गेले, ज्याला खऱ्या अर्थानं प्रपंच करायचं आहे, बारकाईने ऐका बरं का, ज्याला खऱ्या अर्थानं प्रपंच करायचंय त्याने देखील ज्ञानेश्वरी वाचावी. प्रपंच करायचंय, आपण सगळी प्रापंचिक मंडळी, आणि ज्याला खऱ्या अर्थानं परमार्थ करायचंय त्याने देखील ज्ञानेश्वरी वाचावी. कारण की ज्ञानेश्वर महाराज जेवढे पारमार्थिक दृष्ट्या उभे त्यांनी लिहिलेले आहेत, तेवढ्या प्रापंचिक दृष्ट्या देखील उभे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणजे पार अगदी जन्माला आल्यापासून, म्हणजे लल्लाटीचे लिहिले तिथपासून सुरुवात केली तर एक 5-25 ओव्या आपल्या प्रापंचिक दिसतील. म्हणजे माऊलींनी तुम्हाला आम्हाला अनुभव देताना प्रापंचिक अनुभव सुद्धा दिलेला आहे. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, माऊली पूर्ण विश्वाची माऊली झाली, ज्ञानोबा झाली का नाही. आज आपल्याला माऊली व्हायचं म्हटलं, आई व्हायचं म्हटलं तर काय, आपल्या पोटी एखादं बाळ जन्माला यावं लागतं. बाबा बरोबर आहे का. पण इतकी मोठी ताकद योग्यामध्ये असते का त्या ज्ञानरूपाने विश्वाची माऊली झाली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माऊली किती अंतरावरती तिथून, जोरात बोला, फेटामुळे ऐकायला कमी, 40-45 मिनिटं देऊ तेवढंच पडतं, 60 नाही पडतं. आपल्याला इथून गेलं तर तेवढंच, थोडंफार अलीकडं पण नळ उभं आहे. म्हणजे आपल्याला ही सगळी 2-3 संत मंडळी तास, 1.5 तास, 2 तासाच्या अंतरावरती आहेत. आपण वारी करणारे किती नाही तर वारी तुम्ही करताय, वारी वा बाबा तुम्ही करताय, बाकी आजी तुम्ही करताय वा. कारण की अभंगाचं दुसरं चरण आहे. मी तुम्हाला असं मग विचारत नाही, आपुले आपण करा सोडवणं संसार बंधन थोडं वेगळी. म्हणजे आपल्याला जर या भवसागरातनं बाजूला निघायचं असेल तर त्यातनं आपल्यालाच, समजा मी आजारी पडलो आणि ह्या बाबांना जर दवाखान्यात घेऊन गेले, फायदा आहे का. ते तुम्हाला मगाशी सांगेल, जे काही करायचे ते आपण केलं पाहिजे. लोक बेडू उस्मानाबाद तिकडनं वारीला येतात, दादा बरोबर आहे का. आळंदीमध्ये लांबणं लोक, बेडू उस्मानाबाद तर ठीक आहे, पण विदेशातले लोक सुद्धा तिथं माऊलींच्या दारात येतात. काही मंडळी ते असे महिन्या 2 महिन्यात आवर्जून माऊलींच्या दारात येतात. संजीवन समाधी. बरं, आपल्याला सांगितलेला अनुभव म्हणजे मी तर सांगतो, एक प्रसंग असा घडला का एकदा माऊली देवाकडे गेले, भगवान परमात्मा पांडुरंगाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की देवा मला आता तीर्थयात्रा करायची, आणि तीर्थयात्रा करत असताना मला सोबत नामदेव महाराज पाहिजे. कोण? नामदेव महाराज पाहिजे. नामदेव महाराज देवाचा सगळ्यात आवडता संत, एकदम जीवापासला जीवश्य संत. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा आपलं कालच ठरलंय, तू मला कुठेही सांगितलं तर मला पाठवणार नाही. कारण की नामदेव महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आपण पाहिले, देवाने अनेक वेळा त्याला आपल्या जागेवरती उभं केलेलं आहे. नामदेव महाराज म्हटले मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही, पण देवाने सांगितलं वस्तू मागायला कोण आले याच्यावरती वस्तू द्यायची का नाही हे आपण ठरवलं पाहिजे. महाराज समजा एखाद्याने आपला पाकवाद नेला आणि तिकडून तो पाकवाद घेऊन येताना फोडून आणून दिलं, त्याला आपण परत पाकवाद देऊ का. मागच्या करता आपली 2 व्हीलर एखादा घेऊन गेला आणि पेट्रोल खपून दारात आणून लावली, आपण त्याला परत आपली 2 व्हीलर देऊ का. सचिन भाऊ देऊ का नाही देणार. म्हणजे वस्तू मागायला कोण आलं याच्यावरती वस्तू द्यायची का नाही ते अवलंबून असतं. प्रापंचिक दृष्टांत सांगतो, समजा एका नवीन मुलीचं लग्न झालं, नुकतंच लग्न झालं, तिच्या सासरच्या लोकांनी ठरवलं का आता पहिला सण आहे, तिला आपल्यातच इथं तो सेलिब्रेट करायचा, दिवाळीला तुला दुसरीकडे कुठेही पाठवायचं नाही, माहेरी देखील पाठवायचं नाही.
आणि योगायोगाने त्यांनी ठरवलं आणि त्या पोरीचा मामा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होता आणि तो त्या मुलीला न्यायला गेला. दृष्टांत लक्षात येईल तुमच्या. त्याने तिच्या सासऱ्यांना सांगितलं की बाबा मी आता या मुलीला दिवाळीसाठी घेऊन जायला आलो काय. मला सांगा सासर काय म्हणाल, हे का नको नेऊ, काय म्हणाल, न्यायाधीश न्यायला आला नाही म्हणाल. म्हणजे वस्तू न्यायला कोण आला याच्यावरती वस्तू द्यायची का नाही हे आपण ठरवलं पाहिजे. देवांनी सांगितलं तुला ज्ञानोबराय न्यायला आलेले, तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं. आणि मी तर म्हणतो त्यावेळेस संप्रदायात खऱ्या अर्थाने एक मोठा संगम झाला. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान आणि नामदेव महाराज म्हणजे भक्ती. भक्ती, ज्ञानाचा आणि भक्तीचा संगम त्या ठिकाणी झाला. हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येक संताकडे काहीतरी वेगळी ताकद आहे. ज्ञानोबरायांकडे ज्ञान आहे, नामदेव महाराजांकडे भक्ती. हातामध्ये दिलं. दुसरं उदाहरण सांगतो, जर इथं ज्ञान आणि भक्ती एकत्र आली, समजा एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे आणि त्याने ठरवलं की मला आळंदी पंढरपूर वारी करायची, जमल का दोघांना सेपरेट जायचं म्हटल्यावर? जमल का? माग डुकले आल्या का? विनोदी दृष्टांत आहेत, जरा ठेवून येते शेवटी शेवटी. जमल का? नाही जमणार. काका जो आंधळा आहे तो ठराविक अंतरावरती गेल्यावरती कुठंतरी धडकल. समजा सगळ्यात उंच भरारी घेणारा गरुड पक्षी आणि तो आकाशामध्ये भरारी मारतो, पण जर त्याला डोळे नसतील त्याची भरारी कामाची आहे का? नाही कामाची. मग त्या पांगळ्याने काय सांगितलं, एक काम कर, तुला डोळे नाहीत ना, मी तुझ्या खांद्यावरती बसतो, मी तुला सांगल तसं तू चालत जा. आंधळा म्हटलं ठीक आहे. तो रस्ता सांगायचा, उजवीकडे चल, डावीकडे चल, गाडी आली बाजूला. दोघांची ही तीर्थयात्रा सुखरूप पद्धतीने पार पडली. का? तर दोघं सोबत आल्यामुळं. तशी एकत्र पार पडली असते का? आता मी इथे एकटा कीर्तनाला उभं राहिला असून बाकी कोण येत नसते, फायदा आहे का इथं? म्हणजे मला सांगायचंय, आपले प्रत्येक संत एकमेकांना साखळी पाहत घ्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असू द्या किंवा इतर संत असू द्या, ते एकमेकांना जोडत गेले त्यावेळेस संप्रदाय वाढत गेलेला आहे. नामदेव महाराजांनी आपला संप्रदाय पंजाब पर्यंत नेला. मी स्वतः जाऊन आलोय तिथं. म्हणजे आपल्याकडं तर मी म्हणतो काकणभर आपण थोडस विसरतो, पण तिथं रोज पंक्ती उठता येतं, रोज नामदेव महाराजांच्या त्या प्रांगणामध्ये. आणि ती लोक इतकी मानतायत त्यांना. पण आपल्या कसं काखत काळसा आणि गावाला म्हणजे तूच आहे, तुझपाशी बरी तू जागा चुकलाशी. आपल्याकडे सगळे तरी आपल्याला त्याची जाणीव. आणि संप्रदायाची ताकद इतकी मोठी आहे. ज्ञानोबरायांचा हातामध्ये नामदेव महाराजांचा हात भेटला. दोघंही तीर्थयात्रेला सुरुवात केली. तीर्थयात्रेला सुरुवात करत असताना काही अंतरावरती गेले आणि ठराविक अंतरावरती गेल्यावरती तहान लागली. दृष्टांत बारकाईने ऐका बरं का. तहान लागल्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याकडे योग साधना होती. योग साधनेतनं छोटा अवतार घेतला आणि वेरीमध्ये जाऊन पाणी पिऊन वरती आला योग साधनेचा. आणि नामदेव महाराज जागेवरती तिथे भजन करत होते, विठोबा रखमाई विठोबा रखमाई. बरं, ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये विहिरीत गेले, स्वतः पाणी पिले आणि वरती येताना हातामध्ये पाणी घेऊन आले आणि हे घ्या पाणी. उपहासात्मक भावना झाली. आपण नाही म्हणत का घ्याव याला वाडा, म्हणत नाही का घ्या घ्या घ्या, खाईल का तो पुढचा? झोपले का? अहो समजा आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि आपल्या डोक्यात नसते, त्याने यावा अजिबात नाही यावा हे डोक्यात असं, जर तो आला तर आपण काय म्हणतो? घ्या घ्या घ्या. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले हे घ्या पाणी. नामदेव महाराज म्हटले नको, माझ्या देवाला माझी काळजी. ते तिथं भजन करत राहिले. लक्षामध्ये घ्या, त्यांच्या भजनामुळं भगवान परमात्मा पांडुरंगाला विहिरीतलं पाणी वरती गाणावं लागलं. ताकद कशामध्ये? भक्तीमध्ये ताकद आहे. भक्तीमध्ये आलं का लक्षात? भक्तीमध्ये तितकी ताकद आहे. भक्ती नसते तर नाम त्यांनी घेतलं. पाणी वरती आलं, त्याच्यामध्ये नामदेव महाराज स्वतः पाणी पिले आणि इतरांची देखील ताण भागवली. लक्षामध्ये आले. योग्यामध्ये फक्त स्वतःला तो स्वतः पद्धतीने साध्य करू शकतो, स्वतःची सिद्धी स्वतः करू शकतो. पण भक्त असा आहे, भक्त ऐसे जाना दोदेही उदासा गेली आशा पाशा जीवन. म्हणजे भक्तामध्ये अशी ताकद आहे का तो स्वतः बरोबर इतरांचं देखील कल्याण करू शकतो. दृष्टांत लक्षात आलं. बरं, याच्यामध्ये दान करण्याची भावना पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये दान करण्याची भावना पाहिजे. दानाचे अनेक वेगळे वेगळे प्रकार आहेत का नाही? आता इथं पार कीर्तनकाराच्या सौजन्यापासून अन्नदाने, ज्ञानदाने, महाराज बरोबर आहे, विद्यादान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे. सुवर्णदान माहिती आहे तुम्हाला? नाही म्हणतात, मी काही घेऊन नाही जाणार. सुवर्णदान, भूदान आपण सगळं वाचलेलं आहे. लक्षामध्ये घ्या, दानाचे वेगळे वेगळे प्रकार. पण दान देण्याकरता देखील पात्रता असावी लागते. बरोबर आहे. दान द्यायचं म्हटलं तर पात्रता असावं लागते. एखाद्याने आयुष्यभर चोऱ्यामारी केले तर तो दान द्यायला गेलं, त्याचं दान योग्य तिथे लागल का? लागल का?
अजिबात लागणार नाही. त्याच्याकरता त्याची पात्रता तेवढी असावी लागते. विठ्ठल विठ्ठल. अवसरी सारखं एक गाव होतं, तुमचंच गाव घेतो काय हरकत नाही. गावामध्ये सप्ताह पूर्वीच्या काळी वारकऱ्यांना घरी नेऊन जेवण घालण्याची प्रथा होती का नाही? आज जे तुम्ही घातले असतील अनेक वारकऱ्यांना जेवण. आणि त्या गावामध्ये एक चेंगूस म्हणजे कंजूस माणूस राहत होता. कंजूस ना बरं का, तुम्हाला सांगतोय अभंगाचं निगडीत आहे. आणि त्याच्या घरी पंगत ठरली बुवा, आता हा कधीच गाळाला लागत नाही, पण चला कांद्याचे पैसे झाले तर आता गाळाला लागेल. त्याच्या घरी पंगत ठेवली. पंगत ठेवल्यानंतर पुरणपोळीचा त्या मायमाऊलीने स्वयंपाक केला. आणि तो बिचारा त्याच्या डोक्यात होतो, वारकरी आले म्हटल्यावर हा मुद्दा म्हणून तिकडे वाड्या का निघून गेला पाण्याकडे. तिने पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांच्या पुढे वाढला. बरं मला एक गोष्ट लक्षामध्ये सांगा, जर एखादा घरातले एक माणूस कंजूस असेल तर बाकीच्यांना देखील त्याचा थोडाफार गुणधर्म लागतो का नाही? लागतो. काका गुणधर्म लागतो का? कंजूस व्यक्ती असला तर त्याच. मग ती बिचारी मायमाऊलीने सगळं पुरणाचं ताट वगैरे सगळं काही व्यवस्थित वाढलं, पुरणपोळी वाढली. आणि त्या पुरणपोळीला तुपाशिवाय महत्व. त्या बिचारीने तूप वाढायला घेतला, हातामध्ये वाटी घेतली, दाबण आणला. दाबण माहिती का? दाबण. दाबण आणला, दाबण बुडवायची आणि त्या पोळीवरती टाकीत चालायची. 2-3 वारकरी तिने असे ती वाढली. आणि तिचा बिचारा नवरा तिकडनं शेतात आला आणि त्यांनी पाहिलं की तूप तर वाया घाली. तो कसा होता? कंजूस होता. आता लक्षात येईल, कंजूस होता. तो म्हटला थांब इकडे आणि ती वाटी. तो चुलीजवळ गेला, 2-4 कोळसे घेतले, जरा त्याचा आहार वगैरे व्यवस्थित केला, फक्त तुपाचा एकच थेंब टाकला आणि त्याचा दुपारा सगळ्या वारकऱ्यांच्या ताटावरती फिरवला. म्हणजे कंजूस असावं पण त्याला देखील लिमिट आहे. म्हणजे आपल्याला दान करायची इच्छा आहे, दान करायची इच्छा आहे, पण ती मनापासून असली पाहिजे. तुमच्याकडे सांगितलं की ती 24 का 27 सप्ते तुमच्याकडे होता. सोपं नाही दादा एवढं. म्हणजे आजही आमच्याकडे 2-3 सप्ते होतात गावात, पण कुठं कुठं द्यायचं असं लोक प्रश्न विचारतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं, दान देण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि दानाचे फायदे सुद्धा आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात जर आपल्याकडे दारावरती वासुदेव आला, पिंगळा आला, तर त्याला मोकळ्या हाती कधी जात. आजकाल प्रत्येकाच्या घराभोवती कंपाऊंडी यायच नको, तिथं बाहेर दिलेलं असतं कुत्र्यापासून. तुमच्या घरावर आहेत आहे की नाही दादा? वास्तविकता सिटीमध्ये जर गेले तर तिथे ही पद्धतच राहिलेली नाही. आणि दानाचे हे फायदे कळत न कळत त्याचं काहीतरी पुण्य आपल्या वाट्याला येत असतं. दुर्योधनाचा देखील असाच प्रसंग एकदा दानावरती. तो जंगलामध्ये गेला, जंगलाला आग लागली, बनवा लागला, सगळी पळून गेली आणि दुर्योधन त्या ठिकाणी अडकला. दुर्योधन अडकल्यानंतर त्याला विचारलं, म्हणजे त्याला आता भूक लागली, सगळ्या गोष्टी लागल्या, त्याने देवाचा दावा केला. देवाने त्याला विचारलं मी तुझी भूक तृप्त करतो, पण एक काम कर, तू आयुष्यामध्ये कधी दान धर्म केलाय का एवढं मला सांग. कोणाला विचारलं? तुम्हाला देखील विचारणार आहे बरं का तिकडं. हा चित्रगुप्त विचारेल नाही तर यम विचारेल, बाबा तो आयुष्यात कधी दान धर्म, गावात महाराज चांगला आलता तुमच्या, दिले का त्याला 5-10 हजार? नका देऊ, गाय टेन्शन नका घेऊ. आणि मग नंतर त्याला विचारलं, त्याने सांगितलं मी आयुष्यात कधीही दान धर्म केला नाही, पण मी काय करायचो, माझ्या माला तू बरावून फक्त जो दान मागायला येईल त्याला मी कर्णाचं घर माझ्या बोटाने दाखवायचो. देवाने एकच सांगितलं, तू ज्या बोटाने कर्णाचं घर दाखवायचं ते बोट तोंडामध्ये ठेव. दुर्योधनाने ते बोट तोंडामध्ये ठेवलं, त्याला तृप्त ढेकर आला, पोट भरल्याचं ढेकर आला. कशामध्ये ताकद होती? त्याने फक्त दान देणाऱ्याचं घर दाखवलं. एवढी ताकद दान देणाऱ्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे दानाचं महात्म्य इतके मोठे. आता तुम्ही उद्यापासून दान देणार तर तुम्ही दाखवसाल शेजारच्याच घर, तिकडे जा बाई. लक्षामध्ये घ्या, दान दिलं पाहिजे. आणि आपण जो संसार करतोय, संसार हे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर काय, संसार दुःख चौकडे सोडलाय का आपण संसार? उदर नेट लावून करतो, नेट लावून जुन्या भाषेत नाही का, अजून ताकदीने करतो. आज 4ला उठला तो दुसऱ्या दिवशी 3:30ला सुटतो, गायन जा धारा काढ, सगळ्या गोष्टी करतो का नाही बाबा? म्हणजे आयुष्यात संसार कधीही संपत नाही. बरं माऊली सांगतायत, ज्यांनी अवघाची संसार, बरं त्याचा संसार काय होता? माऊलींचा संसार अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे तिन्ही लोकातला आपला संसार किती जणांचा असतो? 4-5 माणसं कुटुंब, त्याच्यात आपला संसार होतो, तरी तो सुखाने होतो का?
आजचं कीर्तन तुमचंच तुम्हाला चिंतन करायचं बरं का. मी तुम्हाला फार म्हणजे बदल झाला पाहिजे हा माझी भावना आहे. तुम्हाला फार पुरातन गोष्टी सांगून मला आपल्या वागण्यामध्ये बदल झाला तर त्या खऱ्या अर्थाने कीर्तनाचा फायदा आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या मते जर वर्षाला 200 कीर्तन ऐकली, आता तुमचं वय किती बाबा? 70-75. म्हणजे तुम्हाला कळल्यापासून तुम्ही आतापर्यंत 5-50 हजाराच्या पुढे कीर्तन ऐकले असेल. जास्त कीर्तन ऐकले. अनेक महाराज मंडळी देखील आपल्यातनं गेले असते. कीर्तनाने आजकाल म्हणतात लोक कीर्तनाने माणूस सुधरत. पण एक गोष्ट मी सांगतो, कीर्तनाने माणूस सुधरू अगर न सुधरू, पण कीर्तनाने माणूस बिघडत देखील नाही. या धर्ममंडपात ही लहान मुलं आली ना, ही लहान मुलं खेळतात, खेळू दे, काय हरकत नाही. आता पण ही इथे येणं गरजेचं असतं. आजकाल मुलं मोबाईलचे एवढे आरे गेलेली आहेत. अनेक प्रकार आपण पाहिले. इकडं तिकडं मुलं सुसाईड करतात, अनेक गोष्टी आपण पाहतोय. मला सांगायचंय, दान देण्यासाठी तुमचं तेवढं दातृत्व तेवढं असावं लागतं. बरं, माऊली आपल्याला सांगतायत का? बरं, दान देण्यासाठी तेवढं उदर देखील असावं लागतं. संत उदर आहेत ना, माहितीये तुम्हाला? संत उदार भरले अनंत भांडार. संतांचं भांडार भरलेलं आहे, आपलं देखील भांडार भरलेलं आहे. मी कायम सांगत असतो, उंजळीत बसल एवढंच काम कर. सांडायला लागलं का त्याचं काय करा? तुम्ही काय दान धर्म करा, दान करत चला. बरोबर, दान धर्म करत चाला. कारण की आपल्या वाट्याला, मला एक सांगा बाबा, आता मी खरं बोलतो बरं का मावशी, जर दुर्दैवाने एखादा व्यक्ती आपल्यातलं गेला, महाराज सगळे जाणार, कोणी काय राहायला आलेलं नाही, आणि तो व्यक्ती गेला आणि त्याच्या इथं काय लावतात? काय लावतात? जोरात बोला ना. ठोकळा लावतात. ठोकळा कोणाचा असतो? ठोकळा तो आयुष्यभर किती धन कमवलं, ते धन कामाचं आहे का? शेवटी सोबत येतात काही, आणि ती जाशील एकला रे प्राणी माझे माझे. तुम्ही काय करायचंय तर क्षणोक्षणी हेच करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पारा भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला तुमच्या आमच्या सोबत काळ आहे, पण आपण सावध असलं पाहिजे. आणि सावध जर नसलो तर एक दिवस आपला असा येणार आहे का देव आपल्याकडे यम येईल आपल्याकडे, चल बाबा पिशवी पॅक कर, तुला आता जायची वेळ आली. तो दृष्टांत मी कायम सांगत असतो. अवसर एका माणसाकडे यम आला, म्हटलं बाबा चल तू जायची वेळ आली. बाबा जरा पॉलिटिकल होता, पुढारी होता. बाबाने सांगितलं थांब यमराजा, तो आता दमून आलाय, तिथं तू येतो, रेडा बांध, घरामध्ये जा, जरा फ्रेश हो, चहा बी पी बिस्किट खाण, मग जाऊ आपण महाराज. आणि तोपर्यंत यमराज गेला फ्रेश व्हायला. जात नाही बरं का तुम्ही माणसांमध्ये, यम आल्यावर म्हणू आपण त्याला, तो जात नाही. आणि याचं नाव सगळ्यात वरती होतं, त्या बाबाचं नाव सगळ्यात वरती होतं. त्याने ते पेनाने खुडलं खाली टाकलं, शेवटच्या 20-30 नंबरला नाव टाकलं. यमराज आला, त्याचा पाहुणचार व्यवस्थित झाला. यमराज म्हटलं वा, एवढी सेवा आतापर्यंत माझी कुणीही केली नाही, मी आता प्रसन्न झालो. आता मी काय करतो, तुझं नाव सगळ्यात पहिलं वरती होतं, आता मी कुठून सुरुवात करतो? कुठून सुरुवात करतो? भाई, काळाच्या तावडीतून तुम्ही काही करा, तुम्ही वाचू शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. देह जाईल जाईल यासी देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. शेवटी अंतकाळच्या वेळी आईबाप देखील त्याच्यातनं आपल्याला सोडवू शकत. म्हणजे आपण पहा, आता म्हणतो डॉक्टर सगळे प्रयत्न करून थकले, डॉक्टर काय म्हणतो, कोणाच्या हातात? देवाच्या हातात. मग आता देवाने तुम्हाला आम्हाला इतका सुंदर नरदेह दिलाय, आपल्याला चालता येते, आपल्याला देवापुढे हात सोडता येतं, देवाचं नामस्मरण करता येते. आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि संसारात माणूस इतका गुंतून गेलाय, इतका गुंतून गेलाय का त्याला कळत नाही एक दिवस आपला देखील फुल स्टॉप लागणार आहे. मी रस्त्याने चाललो होतो, कीर्तनाला जात असताना मला एक घुस भेटली. घुस भेटली आणि घुसीला विचारलं तू काय करते? ती अशी माती उकरायची माग माग घुस. म्हटलं घुस काय करते? म्हटली काय नाही महाराज, थोडीशी माती उकरते. मग घुस बोलत नाही बरं का, तुम्ही रातचं उंदर घुसाड भेटलं बोलत बस. ती म्हटली थोडीशी माती उकरते, डोक्या एवढी माती झाली का मी थांबणार आहे.
ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही. मी कीर्तनाला जाऊन आलो. दुसऱ्या दिवसाने त्याच रस्त्याने जात होतो आणि घुशीने असा चांगला 3 ते 4 फुटाचा डोंगर माती उकरून केला होता घुस. तिला विचारलं, म्हटलं का ग ताई, तू तर काल म्हटली होती फक्त डोक्यावर ढिगारा उचलायचा आणि तेवढं उकरला का मला बस झालं, मी त्याच्यामध्ये राहू शकते. घुस म्हटले, महाराज खरे मी काय करते, उकरलेली माती त्याच्यावर जाऊन उभी राहते, डोकं वर काढते, पण मातीचा ढिगारा माझ्या डोकं एवढा होत. घुसमयी कोण आणि संसारमयी काय तुम्हीच सांगा. घुसमयी तुम्ही आम्ही. संसारात इतकं गुंतलो गेलं, इतकं गुंतलोय. लग्न होईन पाप्या, होईन पाप्या शाळेत जाईन, पाप्या कामाला लागेल, पाप्याचं लग्न होईन, पाप्याचा परत पाप्या होईल, मग मी देवाला जाईन. जातो का देवाला तो महाराज, जातो का देवाला? माणूस संसारात इतका गुंतलाय का शेवटच्या क्षणापर्यंत देखील. आजीला म्हटलं ना, आजी चल वारीला यायचं का? नाही बाबा, पाप्या माया सोडून कोणाच्या हाताने बिस्किट खात. आता आजी बिस्किट खाते का पाप्या बिस्किट खातो काय माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग काय आपला, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मारक. आपुली आपुली म्हणा ना एकदा आपण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. असं एकदा कीर्तनाला गेलो आणि म्हणलं ह्या गावातली सगळी माणसं एक ना एक दिवस जाणार आहे. एक आजी मागून उठली, ती लागली हसायला. म्हटली बाई, म्हटलं आजी काय झालं हसायला? म्हटली काय नाही महाराज, तुम्ही म्हटले ना अवसरातली सगळी माणसं जाणार आहे. मी म्हटले तिकडून पिंपळगावून आले. माणसं झाले असं. कीर्तनकार हा संत वाङ्मयाचे विचार सांगण्यासाठी उभा असतो. बरं, संतांनी आपल्याला इतके वर्ष सांगितलं, आपण थोडी तरी गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. एक दिवस आपल्याला देखील जायचं म्हणायला सुद्धा लोक घाबरतात. डॉक्टरने सांगितलं ना उद्यापासून तुमचा बीपी थोडासा वाढलाय ना, एक गोळी चालू करायची. ते 4 बारे डॉक्टर जातं गोळी चालू केलं. बघा बरं आता बैदवर आहे. खरंय का आजी? म्हणजे माणूस मरणाला इतका घाबरतो, पण मरणाला घाबरत असताना आपण जर प्रत्येक क्षणी देवाचं नामस्मरण केलं ना, प्रत्येक क्षणी देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला मरणाची भीती राहणार नाही. मग प्रत्येक क्षणाला आपण देवाचं नामस्मरण करायचं. बरं, नामस्मरण करताना तुम्ही कुठेही बसा, जागा कोणतीही असू द्या, घरामध्ये बसा, मंदिरात बसा, कुठेही बसा. मी तर सांगतो आजकाल गावात वाचनालय कमी झाली, मंदिरं जास्त झाली का नाही? झाली. लोक म्हणजे असं कानाला हात लावून सांगतो, पण एक खरं काळाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आजकाल मंदिर भरपूर आहेत, पण मंदिराची स्वच्छता करायला तुम्हाला आम्हाला टाईम. तुमच्या गावात अनेक मंदिर आहेत, तुमचं जागरूक देवस्थान आहे, भैरवनाथ मंदिराची स्वच्छता कायम असते मी पाहतो, पण भरपूर झाली, पण स्वच्छता करायला तुम्हाला आम्हाला वेळ राहिला. बरं, आपण आजही जर हरिपाठ वाचायला बसलो आणि हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक असलं, फोन आला आपल्याला, आपण काय करतो? फोन घेतो, एखादे 2 अभंग मधले सोडून द्यायचे, डायरेक्ट शॉर्टकट आणायचं. महाराज हाणतात का नाही शॉर्टकट अजून पण. मी मध्ये एका ठिकाणी कीर्तनाला टाइम होता, ते म्हटलं थांबा माय नित्यनेमाचा हरिपाठ आहे तेवढा वाचू दे. मी तिथं त्याच्या सोप्यावरती बसलो आणि स्वयंपाकघर त्याच्या जवळ होतं आणि मांजर स्वयंपाकघरात घुसलं आणि त्याने दुधाच्या टोपात तोंड घातलं मांजराने. याने हरिपाठाचं पुस्तकच फेकून आणलं. म्हणजे इतकी लोकांची धार्मिकता फक्त दाखवायला आजकाल. पण जर अंतःकरणापासून केली, म्हणजे अंतःकरणापासून केली, तर देव आपल्याला याच्यातनं सगळ्यातनं सोडवून घेतो अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये.
मी तुम्हाला सांगितलं टाळ्या वाजवत जा, फायदा आहे. बाबा असंच एकदा मंतरच्या स्टँडला इष्टीत बसलो आणि एक बाबा त्याला निरगुड सरला उतरायचं होतं. त्यांनी तिकीट फाडलं निरगुड सरचं आणि उतरलं इथं खाली गावडेवाडी फाटे. त्याला उतरले म्हणलं बाबा तुम्ही तिकीट निरगुड सरचं फाडले, गावडेवाडी फाट्यावरती उतरले. म्हटलं काय नाही, मी कोणाला फसवलं? तिकीट कोण फाडायचं? फसवलं कोणाला? पैसे कोणाचे गेले? विठ्ठल विठ्ठल. लक्षात आलं का? मी सांगतोय आपली आपण करा सोडवणूक. टाळ्या वाजवल्या या धर्ममंडपात तुम्ही काहीतरी पुण्याची गोष्ट केली तर आपणच आपली सोडवणूक करणार आहोत. तुम्ही कितीही काही करा. बरे हे ताकद इतकी मोठी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे एका जन्माचे नाही, जन्मांतरीचं पाप जाण्याची ताकद कशामध्ये? नाम संकीर्तनामध्ये आहे, नामामध्ये आहे. बरं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना काय म्हणायचं? फक्त हरिमुखे म्हणा तरी तुमची पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. एवढी ताकद नामामध्ये आहे. आणि आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची. आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण दान धर्म केला पाहिजे, आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. तीर्थयात्रेला खऱ्या अर्थानं महात्म्य. समजा तुमच्या कुटुंबातला एक जरी व्यक्ती एखाद्या तीर्थयात्रेला जाऊन आला, घरातला एक जरी, तर त्याचं पूर्ण पुण्य तुमच्या कुळाला भेटून जातं. लक्षामध्ये घ्या, कुळाला भेटून जातं. वारीमध्ये जा, वारीचं देखील फार मोठं पुण्य आहे. आणि मला सांगायचंय, अभंग कोणाचा आहे? अभंग कोणाचा आहे? माग मला शिंगबिंग नाही नाली वरती. बोला की माऊलीच आहे, घाबरू नका. मी इथं खाली पारगावच आहे. भीती वाटते माणसाला. तुमच्याकडे एकतर मोठाले कीर्तनकारांची सवय 50,000 55,000. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान. ज्ञानाचे पाहायला गेलं तर 4 प्रकार पडतात. ज्ञानातल्या ज्ञानी, ज्ञानातल्या अज्ञानी, अज्ञानातल्या ज्ञानी आणि अज्ञानातल्या अज्ञानी. ज्ञानाचे प्रकार किती? ज्ञानातले ज्ञानी म्हणजे सगळे संत मंडळी होते, म्हणजे त्यांना सगळ्या काही गोष्टी ज्ञात होत्या. ज्ञानातल्या अज्ञानी कोण ठरला? चांगदेव महाराज. त्यांच्याकडे 14 विद्या, 64 कला आणि 1400 वर्ष ज्यांनी काळाला देखील आपला ठांग लागून नाही दिला, ते चांगदेव महाराज हे ज्ञानातले अज्ञानी ठरले. कारण की ज्यावेळेस त्यांनी पत्र लिहिलं ना, ते कोरं पत्र लिहिलं, बरोबर, त्याच्यामुळे ते अज्ञानी ठरले. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं त्यांनी कोरं पत्र लिहिलं, पण चुकीचं तरी त्याच्यावरती काही लिहिलं नाही. अज्ञानातला अज्ञानी आणि अज्ञानातल्या ज्ञानी. तुम्हाला सांगतो अज्ञानातल्या ज्ञानी कोण? मी एकदा कीर्तनाला गेलो. आजकाल कीर्तनाला यायचं म्हटलं तरी आपण घरवालीला विचारून येतो, कारभारणीला जाऊ का नको कीर्तनाला? बाबा म्हणजे विचारतात आज सगळीच. मला विचारावं लागत जाऊ कीर्तनाला. तुम्ही म्हटलं बुवा बायकोचं ऐकणारी, म्हणजे बायकोचं ऐकणारी किती मंडळीत आणि बायकोचं नाही ऐकणारी किती मंडळीत आपण पाहू. अशी एक सगळी सरळ बसली होती. म्हटलं बायकोची नाही ऐकणारी सगळी एका बाजूला जा आणि बायकोची ऐकणारी एका बाजूला गेली का ना ऐकणारी फक्त इथं थांबा. कुठं थांबा? ह्या बाजूला थांबा. जी बायकोची ऐकणार होती सगळी एका बाजूला गेली. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ बरं का, घरोघरी मातीच्या चुलीत. सगळी एका बाजूला गेली आणि एकच माणूस तिथं थांबला, एकटा गड. आयला म्हणलं एक वाघ भेटला आपल्याला अवसरीमध्ये, काय अर्थ? म्हटलं अज्ञानातला अज्ञानी सांगतो तुम्हाला. म्हटलं चांगला माणूस भेटला, हा आपल्या बायकोला सुद्धा घाबरत नाही. म्हटलं महाराज तसं नाही, मला घरून निघतानाच बायकोने सांगितलं होतं जास्त गर्दीमध्ये जाऊ विठ्ठल उद्यापासून तुम्ही 4-5 लोक टाळा घ्यावा. टाळाशिवाय अजिबात वातावरण निर्मितीच होत नाही. वाजवा ही मंडळी शिकवते तुम्हाला, पण टाळ घ्या. एवढे मोठे सप्ते होत आहेत आजही, म्हणजे बोललं नाही पाहिजे लहान तोंडी मोठा घास, पण गावातली मंडळी तयार व्हा. चुकला टाळतात तुम्ही परत दुसऱ्यांदा वाजवा. मान्य तुम्हाला शेतामध्ये काम असतं, मी शेतामध्ये काम करून आलेलो आहे, पण देवाच्या इथे या धर्ममंडपात उभं राहून देवाचं नामस्मरण. बरं तो विठ्ठल टाळ आहे, साधाही टाळ नाही, तो तिथं खाली खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर टाळ खाली ठेवला नाही पाहिजे, गादीवरती ठेवला पाहिजे. एक वेळेस कीर्तनकाराला तुम्ही जास्त व्हॅल्यू देऊ नका, गायकाला देऊ नका, पखवाजवाल्याला देऊ नका, पण तुम्ही सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाला दिली पाहिजे? उद्यापासून टाळ घ्या. चुकलं तर चुकू द्या. एकदा चुकल पुढच्या सप्त्यात तुम्ही चांगला टाळ वाजवसाल, त्याच्या पुढच्या सप्त्यात गायक व्हासाल, आणि त्याच्या पुढच्या सप्त्यात जर हनुमंतांनी कृपा केली तर तुम्ही एखादं कीर्तनही करसाल. विठ्ठल विठ्ठल.
लक्षात घ्या माझं. बाकी माझं कीर्तन सार्थकी लागेल, तुम्ही काहीच घरी नेऊ नका. ज्ञान भक्ती माझ्या जवळ ठेवतो, तुम्हाला पटले तर घ्या. फक्त उद्यापासून 4-5 मंडळी तुमची तरुण असेल, वयस्कर असेल, ज्यांना जमल त्यांनी टाळ घेऊन उभं राहा. आणि माय मावल्यावर तुळस जर डोक्यावरती घेऊन आपण इथं कीर्तनाला उभं राहिलं ना, तुम्हाला डायरेक्ट ते पुढचं दार आहे वैकुंठाचं किंवा स्वर्गाचं, मध्ये थांबायचंच नाही कुठं. कारण की ते फार मोठं पुण्य आहे, लक्षामध्ये घ्या. हे कीर्तन नारदीय परंपरा, नारदाच ही गादी. चला माझं झालं विषयांतर. अज्ञानातला अज्ञानी तुम्हाला सांगितलं, आणि अज्ञानातला ज्ञानी दृष्टांत पटवून दिल्याशिवाय तुम्हाला साधर्म निकष निघत नाही. कारण की अभंग 3 चरणाचा आहे, आणि अभंग एकदम साधा आहे. रामकृष्ण नामी ही दोन्ही हृदय मंदिरी आपुली आपण संसार बंधन. आता उद्यापासून आपण जाऊ तीर्थयात्रेला, संसार बंधन तोडावी की पटकन आपलं जायचं कुठंतरी निघून. लक्षामध्ये घ्या, कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला हे 7व्या दिवशी सुद्धा सांगता आलं पाहिजे. पहिल्या दिवशी हा अभंग घेतला होता, दुसऱ्या दिवशी तो अभंग घेतला होता. हे कीर्तनाला आल्याचं नाही तर मग आलंय आणि फायदा नाही. अभंग 3 चरणाचा आहे, शेवटचं चरण आपल्याला सोडवायचं. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, अज्ञानातला ज्ञानी सांगायचं राहिलं तुम्हाला. एक पेताड व्यक्ती, आता हा दृष्टांत तुम्ही बारकाई नाही का, तो म्हटला घरी गेला, रागवायचं का घरी गेल्यानंतर त्याला एकदम जरा गावात थोडंसं अलीकडं पलीकडं वाटलं. घरी गेला, बायको पुढे उभा राहिला. बायकोला म्हटलं मला जर गावचं सरपंच केला ना, सरपंच दिनेश भाऊ, म्हटलं मी गाव बदलून टाकेन. काय गाव बदलून टाकेन? नंतर ना म्हटलं जर मला आमदार केलं तर मी काय बदलेन? बोला ना, आमदाराच्या तालुका बदलेन. मला जर खासदार केलं तर मी संपूर्ण मतदार संघच बदलून टाकेन. कोण होता तो? पेताडा होता. आणि तो म्हणला मला जर खासदार केलं तर कीर्तनवार काय नाही का. नंतर मग तो म्हटला मला जर मुख्यमंत्री केलं तर मी पूर्ण राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेन. असं बोलता बोलता त्याने तिथं थांबायचं का नाही. तो म्हटला मला जर उद्या देशाचं पंतप्रधान केलं तर मी संपूर्ण देश बदलून टाकेन. कोणाला सांगत होता? बायकोला. बायको म्हटली तुम्हाला काय बदलायचे ते बदला, मी अज्ञानातलं ज्ञानी सांगतो बरं का तुम्हाला. म्हणजे पार याड आहे आणि त्याच्यात तो स्वतःला शाणा समजतो, अज्ञानातला. बायको म्हटली तुम्हाला काय बदलायचे ते बदला, पण तुम्ही लुंगी म्हणून माझं ते परकर घातलाय तो पहिला बदला, मग तुम्ही ते. माणसाला इच्छा भरपूर असते, मी हा बदल करेन, मी तो बदल करेन, तर सगळं करू, पण सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. ज्ञानाचे 4 प्रकार तुम्हाला सांगितले, दानाचे फायदे तुम्हाला सांगितले. एवढं सगळं करत असताना आपण नामस्मरण देखील केलं पाहिजे. नामस्मरणाची देखील ताकद पहा आपल्याकडे राहिली. आता मोजून 20 मिनिटं बरं का. आहेत का 20 मिनिटं? माझ्या पुढे झाले. आजी किती राहिली मिनिटं? आहे का मोबाईल? राहू दे ना, का पिशी यायची नोटवर एखादी. आपल्याकडे 20 मिनिटं राहिले. अभंगाचं शेवटचं चरण मला सोडवायचं. आणि मी हसत खेळत का सोडवलं? मी तर तुम्हाला थोडंफार वेद मला येतो, थोडंफार शास्त्र बाबा मी सांगितलं असतं, पण गावाकडच्या मंडळींना हे सांगितलं तर ती पहिली सगळ्या शोधित ह्या महाराजाला बोलावलं कोणी होतं. सगळ्यांनी सरांना फोन केला असं, सर तुमचा विद्यार्थी तर फार वरच बनून गेला, पण आम्हाला काही कळलं असं नको व्हायला. शेवटचं चरण सोडवायचंय आपल्याला. पण तत्पूर्वी मला एक सांगायचंय, नामाची ताकद फार मोठी. नाम घेतल्यामुळं वाल्याकोळी तुम्हाला सगळ्यांना माहिती. कुठला आहे वाल्याकोळी? पारगावचा. रामायणातला, म्हणजे रामायण ज्यांनी लिहिलं तो वाल्याकोळी. आपल्याकडे 4 युग झाली, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग. त्याच्यामध्ये वाल्याकोळी नावाचा एक चोर दरोडेखोर होता. तो माणसांना अडवायचा, सोनानं घ्यायचा, सगळ्या गोष्टी करत असताना त्याला एक दिवस नारद मुनी भेटले. नारद मुनींना म्हटलं तुझ्याकडे काय ते मला दे. नारद मुनींनी एकच सांगितलं, माझ्याकडे नाम सोडून दुसरं माझ्याकडे काहीही द्या. तो म्हटलं त्याचं मी काय करू? नारदाने एक प्रश्न छोटासा विचारला, एक काम करतो, हे सगळं पाप करतो, तो आयुष्यभर शेजारच्याचा बांध कोरला नाही. गावोगावात भांडणं 50% बांधावर नाहीत. आहेत का नाही बाबा? काही इकल्या जमिनी तुम्ही नाही, भांडणं बांधावर नाही. बरं भावाभावात भांडणं होतं. बरं मला एक सांगा, मी सांगितलं शेवटचा 1 रुपया कोणाचा असतो? आयुष्यभर किती काही केलं. वाल्याकोळ्याने सांगितलं मी घरी जातो, विचारतो, घरच्यांना सगळ्यांना विचारलं, घरच्यांनी सांगितलं बाबा तुझ्या पापात आम्ही सहभागी.
नारदाकडे आला, त्यांनी नारद मुनीला सांगितलं माझ्या पापामध्ये कोणीही सहभागी नाही. नारदाने एकच सांगितलं, तू काय कर, फक्त देवाचं नामस्मरण घे. देवाचं नाव त्यांनी घ्यायला सांगितलं होतं, राम नाव घे राम. तो काय म्हणायचा, मागची मंडळी नाव काय म्हणायचं, तो मरा मरा झोपू नका बर का. कीर्तनात झोपले अवघड आहे, हृदय विकाराचे धक्के सगळ्यात जास्त त्यांना बसतात बर का. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात झोपल्यावरती फार अवघड आहे मावशी. एकदा मी कीर्तनाला इकडं असं पारनेर परिसरात गेल्यानंतर एक आजी जवळ बसली. आजी मी काही बोललो का सगळं काही तिचं व्यवस्थित होत, आणि आजी लागली डुकले आणायला. म्हटलं आजी अगं कीर्तनात झोपली तू. आजीनी मला सांगितलं, बाबा डॉक्टरने 2 गोळ्या दिल्या झोपाच्या घरी, 2 गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही. पण इथं आले का महाराज पाहिलं का मला विठ्ठल इथं हे आपल्याला या भवसागरातून तरुण जाण्याचं साधन एकमेव नाम संकीर्तन आहे, देवाचं नामस्मरण आहे. इथं झोपलं अजिबात नाही पाहिजे. हा आता झोपू नका, मी सांगितलंय उद्यापासून काय होईल झोपलं तर बीपीच्या गोळ्या खाव्या लागते. आणि खरे बाबा बर का, मी असंच एक चांगले गांधावाले बाबा पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्या. बाबा एकदम सगळं चिंतन ऐकत होते, जागे होते बर का बाबा. बाबा सगळं चिंतन ऐकायचे. शेजात भाऊ तुमच्यासारखा एक मित्र होता, त्याला म्हटलं बाबा चांगले आध्यात्मिक कीर्तन सपले. बाबांचा गाथा पाठ असेल, ज्ञानेश्वरी पाठ असेल, मी काही बोललो तरी बाबा मान हलवायचे, सर बर का मान हलवायचे. तो म्हटलं सगळं खरे, बाबाचं काय पाठी मला माहित नाही, पण बाबा बैरे बैर, तुम्ही काही म्हटले ना काही पण तरी बाबा मला हलवणार आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतन ऐकताना इतकं बारकाईनं ऐकलं पाहिजे, कारण का हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, शूरवीरांचा आहे, महापुरुषांचा आहे. आजही पण इथं पाहायला गेलं बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान संपूर्ण देशाला ऐकावं लागतं. छत्रपती शिवरायांचा गौरव संपूर्ण जगामध्ये होतो. आपल्या संतांचं दर्शन घेण्यासाठी विदेशात माणसं येतात. ताकद कशामध्ये, आपल्या या महाराष्ट्रात ताकद आहे. आणि तुमचा आमचा जन्म या महाराष्ट्रात झालाय. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. आणि भाऊ जर पाहायला गेलं तर आता पाळणा म्हटला जातो, पाळण्याला आपण छत्रपती शिवरायांचं गीत म्हणतो का नाही, म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. आपल्या पाळण्याला कोणाचं गीत म्हटलं जातं, येतो चहा पिऊ जेवण काय आणलंय जेवण करून, छत्रपती शिवरायांचं गीत म्हटलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. 2G आलं, 3G आलं, 4G आलं, आता काय आलंय 5G पण आले. चांगलं स्पीड भेटतं का नाही बाबा. पण जे एकाच जी मुळे तुमचं आमचं हिंदुत्व शाबूत राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वाजवा टाळ्या, माझ्यासाठी नका वाजवू, महाराजांसाठी वाजवा. महाराज जर नसते तर आपल्याला असं नाही, आपल्याला कसं करावं लागलं असतं, हा असं वास्तविकता आहे. आजही खऱ्या अर्थानं जर मावशी पाहायला गेलं, छत्रपती शिवरायांच्या अगोदरचा काळ मुघलशाही निजामशाही सगळी होती दिनेश भाऊ, त्याच्यातनं देखील आपले पूर्वज हिंदू राहिले. हिंदू म्हणजे आपले पूर्वज खऱ्या अर्थानं कट्टर होते का नाही कट्टर. जर त्यावेळेस ते बाटले गेले असते, आपण हिंदू राहिलो असतो का आता. म्हणजे इतकी ते आक्रमण व्हायची, आपल्या आया बहिणींची आबरून लुटली जायची, सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्याच्यातनं देखील आपण हिंदू म्हणून शाबूत राहिलो. आपल्या पूर्वजांची खऱ्या अर्थानं पुण्य आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पितृदोष लागतो ना आजकाल, पितृदोष लागतो का लागतो, तर आपण आपल्या जे पितृ गेलेले म्हणजे पूर्वीच्या काळात, आजही तुम्ही आजी ऐका, आता थोडस विषय तरी एकाच मिनिटाचं ऐका. नैवेद्य ठेवताना ठेवायचे आजी आजोबांचा पंचापंचीचा नैवेद्य. आता नैवेद्य ठेवता का बाबा, म्हणजे क्वचित 100त एखादा ठेवतो. पूर्वीच्या काळी पित्राला किती लोक जेवायचे, पूर्वीच्या काळी तुमच्याकडे किती जेवायचे, आमच्याकडे 100-150 जेवायचे. आता किती लोक जेवतात, कोविड पासून पुढं तुम्ही माग घालता काय पित्र बाबा, एखादी 2 माणसं आपण जेवायला घालतो बरोबर. म्हणजे आजकाल पितृदोष लागण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते, कारण की ज्याच्या कुळातला आपण खातोय त्याचा नामोच्चार आपण कुठेही करत नाही. तो उच्चार केला पाहिजे. पितृदोष हळूहळू नाहीसा होत जातो आणि पितृदोषामुळे अनेक कुटुंब नाहीशी होताना आपण पाहतोय.
तुम्ही लक्षामध्ये घ्या. आता काका गेले, त्यांना गावात भजनाला जायचं होतं, मी पण थोडा अभ्यास चालू केला. पण या ठिकाणी अभंगाचं तिसरं चरण आपल्याला सोडवायचं. त्याच्यापूर्वी आपण एकदा देवाचं नामस्मरण करू. ज्याला हात आहे त्याने हात वरती घ्या आणि मोठ्या प्रेमानं देवाचं भजन करा. विठोबा किती वातावरण प्रसन्न झालं. किती वेळ आपण देवाचं नाव घेतलं? 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं. देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे, कारण की आवडे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचं नामस्मरण आपण केलं आणि रात्रंदिवस केलं तर देवाला तेवढंच आवडतं. देवाला दुसरं काहीही आवडत, म्हणजे काहीही आवडत दुसऱ्याची गरज नाही. फक्त देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आजही आपण देवीला गेल्यावरती आपण काय म्हणतो? देवीला गोड नैवेद्य आवडतो ना. पण ते आपल्या याच्या करता. तुम्ही एक सांगा, आता देवाला जर ते केलं, देवाच्या वाटेला काय जातं? हा, खरं बोलले तुम्ही. दुसरं काहीही जात नाही. म्हणजे आपण माणूस पहा किती प्रामाणिक आहे. लक्षामध्ये घ्या मावशी, भक्तीमध्ये दोष आहेत. भक्तीमध्ये खऱ्या अर्थानं दोष आहे. आपण घरामध्ये पुरणपोळ्या करत असताना आपली पुरणपोळी केवढी असते? आपली पुरणपोळी केवढी असते? हा, चांगली एवढी रपाटी. आणि देवाचा नैवेद्य केवढा असतो? मान्य करा बरं का, हे मान्य करा तुम्ही. आपल्या इथं सत्यनारायणाची पूजा असते बाबा. सत्यनारायणाच्या पूजेला सुपाऱ्या केवढ्या असतात? वाळक्या बारकाल्या सुपाऱ्या असतात. जो सुपारी खाणारा असतो त्याची सुपारी केवढी असते? असते का नाही? म्हणजे हे दोष आहेत, हे आपणच स्वतः लावून घेतलेले. हे आपण देवा करताय, घालून या भार राहिलो निश्चिंती. एकदा देवासाठी करताय ना, तो आपला कोणतरी आहे. मी देवाचा आणि देव माझा डोक्यामध्ये ठेवलं ना, तर आपल्या वाट्याला दुःख येणार नाही. दुःख जरी वाट्याला आलं, किती मोठं दुःख वाट्याला आलं, एवढं मोठं डोंगरा एवढं जर दुःख वाट्याला आलं, आपण देवाचं नाम स्मरण केलं तर ते दुःखाचं रूपांतर मिठाच्या खाड्या एवढी ताकद करण्याची ताकद कशामध्ये? देवाच्या नामामध्ये. विठ्ठल विठ्ठल. हारामध्ये आणला का एखाद्या ताटात सुकायला ठेवीत जा आणि मग तो कीर्तन करायला घाला. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची 2 चरण सोडवली. तुम्हाला दानाचं महात्म्य सांगितलं, आपुले आपण कारण सोडवणं, ज्ञानाचे प्रकार सांगितले, ज्ञानाचे 4 प्रकार सांगितले. तुमच्या लक्षामध्ये आले असेल. तीर्थयात्रा केल्यावरती देखील आपल्या वाट्याला पुण्य येतं. शेवटचं चरण काय? ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण. रामकृष्ण म्हणा काय? रामकृष्ण माळा का माळा? लय घाबरत तुम्ही. आता शेवटचा टप्पा आहे. बोला, 5 मिनिटं राहिली. भूक लागली का नाही तुम्हाला? ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. परत आता जर पाहायला गेलं तर सुरुवातीला देखील रामकृष्ण नाव आहे आणि शेवटी देखील रामकृष्ण नाव आहे. नावाची ताकद पहा. आपण एकदा म्हणतो ना घ्या घ्या, म्हणजे आपण नाही म्हणत राम राम. देवाचं नाव सुद्धा आपण एकदा म्हणतो का? राम राम राम. या अभंगामध्ये 2 वेळा रामकृष्ण हरी नाव आले. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राय. अभंगाचा 3रं चरण 5 मिनिटांमध्ये सोडवतो आणि आपण या ठिकाणी सेवेला पूर्ण करतो. आपण संसारामध्ये इतकं गुंतलो गेलेलो आहे, इतकं गुंतलो गेलेलं आहे. शेवटचा दृष्टांत बारकाईने एक बाबा होते.
शेवटचा काळ जवळ आला बाबाचा. शेवटचा काळ म्हणजे बाबा जायच्या बेतावरती आले. आयुष्यात बाबाने कधीही देवाचं नाव घेतलं नाही. बाबा कसा असेल मोठा म्हणाल रगील. बाबा रगील होता सांग. आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही. आणि शेवटचा कालावधी बाबाचा जवळ आला. बाबा आता बंगले झाले. पूर्वीच्या काळात बाहेर बाजावरती वगैरे त्या गोष्टी तिथं बाबाला ठेवलं होतं. आणि बाबा म्हणायचं वा आणि की. बाबा म्हणायचं वा आणि की. मग यांना वाटलं का बाबा आता बाबाने आयुष्यात देवाचं कधी नाव घेतलं नाही. बाबा शेवटच्या क्षणी आता देवाचं नाव घ्यायचं म्हणतोय. वासुदेव केशव नाव बाबाला घ्यायचं असेल. त्यांनी सगळ्यात टॉपेस्ट डॉक्टर बोलावलं त्या तालुक्यात. बाबाला चांगलं पॉवरफुल इंजेक्शन द्या. बाबा फक्त 2 मिनिटं बोलला तरी चालेल. बाबाचा शेवटचा काळ तर जवळ आलेला आहे. त्यांनी इंजेक्शन दिलं, पेन किलर दिलं किंवा जे काही द्यायचं त्या गोष्टी दिल्या. आणि शेवटचा काळ जवळ आला आणि त्याने इंजेक्शन दिलं. बाबा सावध झाला. ह्या बाबांसारखा बाबा सावध झाला, एकदम फ्रेश. आणि बाबा म्हटलं एक काम करा. बाबा सावध झाल्यावरती बाबा म्हटला अरे वासरू केरसुनी खाते त्याला हान. बाबा काय म्हणत होता वा आणि की. बाबा सावध झाले. बाबा काय म्हटला वासरू केरसुनी खाते ते हान. त्यांना वाटलं होतं बाबा म्हणून वासुदेव, बाबा म्हणाल केशव. म्हणजे आपण संसारात इतकं गुंतलेलोय. शेवटचा क्षण जरी जवळ आला ना तरी आपलं देवाचं नामस्मरण, देवाचं ध्यान आपल्या डोक्यात राहत नाही. विठ्ठल आलं का लक्षात आजी? आता घरी गेला का एखादी माळा घ्यायच्या हातामध्ये आणि देवाचं नामस्मरण करायचं. कोणत्याही देवाचं करा. आणि शेवटच्या शनी तरी देवाचं नाव आपल्या मुख्य आलं पाहिजे. शेवटच्या शनी देवाचं नाव मुख्य आलं पाहिजे. इतर वेळेस तुम्ही घेताय त्यात काही नवल नाही. कारण की जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर देवाचं नामस्मरण केलं तर देव आपल्याला याच्यातून तारतो. बरं रामकृष्ण माळा हे काय भानगडे? ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. कारण की तुम्हाला म्हटलं ना माळ जपत जा. माळेला इतकं महात्म्य आहे. तुम्ही जपताय तुमचा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आजींसाठी का टाळ्या वाजवा? तर बाकीच्यांनी देखील माळ जपली पाहिजे. नाही तर तुम्ही जपात पोतीतले सोन्याचे म्हणे अजून वाढतोय का? आयुष्यात सोने रुपये आम्हा मृत्यू के पाशानं. कारण की शेवटी तुमच्या वाट्याला सोनही येणार नाही. शेवटी तुमच्या वाट्याला धनही येणार. वाट्याला फक्त केलेलं पुण्य येणार आहे. आणि पुण्य करायचं असेल तर कधी करावं लागेल? वेळेत करावं लागेल. कारण की समयाशी सादर व्हावे. जो समय तुमच्या वाट्याला आलाय ना त्या वेळेत तुम्ही पुण्य केलं पाहिजे. एकदा वेळ आता हा सप्ताह निघून गेला आणि तुम्ही म्हटले मला पहिल्या दिवशी बाबा मस्त चांगला वाटला. बाबाला मला वाटलं 2-4 किलो सोनं देऊ पण फायदा आहे का? नंतर तुम्ही म्हणणार नाही घाबरू नका. फायदा आहे का? म्हणजे तुम्हाला दान धर्म अन्नदान करायचं असेल योग्य वेळेत केलं पाहिजे. देवाचं नामस्मरण योग्य वेळी केलं पाहिजे. आणि या ठिकाणी माऊली सांगतायत का तुम्ही रामकृष्ण माळा जपल्या ना आणि तुमच्या हृदयाजवळ श्रीमूर्ती राया राहील. अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी अभंग होता. तिन्ही चरण माझ्या पद्धतीने मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आता शेवटची 4-5 मिनिटं मी कायम घेत असतो. आजकाल प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या वाट्याला जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत दुःख. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला?
वाट कोण पाहत होतं? कृष्णाची वाट कोण पाहत होतं? म्हणा राधा नाही तर अवघड आहे. मामा वाट पाहत होता कधी? जन्माच्या अगोदर पासून. का तर त्याला मारायचं होतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाट्याला दुःख आलं. सावकारकी गेली, पत्नी गेली, मुलगा गेला. ज्ञानोबारायांच्या वाट्याला दुःख आलं. आई वडिलांना देहांत प्रायचित्त केलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती यवन किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. तरी ते काय म्हणते? तुझ्यामुळं बाबा मला गंगेचं स्नान मिळालं. बरोबर आहे. नामदेव महाराजांचं देखील वाट्याला दुःख आलं. प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःख आलं. त्यांनी आपलं नामस्मरण, देवाची भक्ती सोडली का? नाही सोडली. म्हणजे मला सांगायचं एक, आपल्या वाट्याला थोडं दुःख आलं आज, म्हणजे एका अर्थाने सांगायला गेलं, आता इथं ठीक आहे घरातल्या प्रत्येक महिला आहेत, आत्महत्येचं प्रमाण इतकं वाढलंय आणि त्यांची दशक्रिया योगायोगाने जर माझ्याकडे आली तर खऱ्या अर्थानं बोलावं काय हा प्रश्न पडतो. एखादं जीवात्मा, आपण डॉक्टरकडे जर गेलो जगायचं म्हणून एका बाजूला लोक खर्च करतात आणि एका बाजूला लोक देहीन लोक आत्महत्या करतात का नाही? आपण त्याच्यातनं तरुण गेलो पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. माऊली सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावे. म्हातारी सापडताना हा काशीला गेला, फायदा आहे का? म्हणजे आजकाल पाहिलं गेलं अनेक चांगले चांगले मोठाले कीर्तनकार त्यांचे आई वडील वेगळे राहतात आणि ते वेगळे राहतात. त्यांनी मी तर म्हणतो नारदाच्या गादीवरती सुद्धा उभं नाही राहिलं पाहिजे. आणि आजकाल आपल्याला असेच कीर्तनकार चांगले वाटतात जो म्हातारी सांभाळत नाही आणि तीच आई वडिलांवरती सांगतात. आपण घरातनं बाहेर पडताना, आता तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी जे बारकाले त्यांच्यासाठी सांगतो. आता माझ्याकडे एक लाखनगावची बाबा आली होती, वय होतं 91 वर्ष, 8-9 माझ्या लक्षात नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो बनवून घेतला होता. वय किती होतं त्यांचं? 91 वर्ष. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो बनवून घेतला होता त्या वर्षी. म्हणजे आई वडिलांविषयी आत्मीयता जुन्या पिढीमध्ये होती, पण आजकालची नवीन पिढी पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंतलेली. बिबली तो मोबाईल, जॉब सगळं सॅटिस्फाईड त्यांच्यामध्ये. गाड्या चांगले घेतले म्हणजे संसार पूर्णत्वाला जात नाही. आई वडिलांची सेवा करा, देव देश धर्म यांची सेवा करा. आज जर पाहायला गेलं तर आपल्या धर्मावरती सगळ्यात जास्त मोठं संकट धर्मांतराचं आहे. तुमच्या गावामध्ये अजून इकडं नाही, आमच्याकडे खालच्या परिसरामध्ये भरपूर चांगलं झाले. जन्माला हिंदू म्हणून येतात आणि दुसऱ्या धर्मात धर्मांतर करतात. ख्रिश्चन धर्मामध्ये अनेक लोक जात आहेत. मी स्वतः विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं काम करतोय. आम्ही त्यांच्या पुढे हात जोडतो, दिनेश भाऊ तुम्ही का जाताय तिकडं? ते म्हणतात का आपला देव पाण्यावरती तरगत. ती सांगतात तुमचा देव पाण्यावरती तरगत नाही, आमचं तरगतो. बरं त्या येशू ख्रिस्ताला मारलं कोणी? त्यांच्याच माणसांनी मारलं का नाही? आणि पूजा कोण करतायत त्याची? आता प्रार्थना कोण करतायत? तीच करतायत. ते येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं होतं का तुम्ही त्या देवाला पूजा. तो देव कोण? कृष्ण वंदे जगद्गुरु. या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला देव कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. आज धर्मांतरासारखे प्रकार घडतात. तुम्ही आपल्या पाहुणे रावळेमध्ये जर कोणी त्या व्हायरसच्या नादी लागला असेल, कारण की सगळ्यात पहिल्यांदा कोविड कुठं आलो बाबा? सगळ्यात पहिला चीनमधून भारतातून महाराष्ट्रातून आंबेगावात बोलबोल न करता तुमच्या आमच्या घरात आला. ही बॅच सुद्धा अशीच आहे धर्मांतराची. पाहुणे रावळ्यात चेक करत चला आपल्यात एखादा लागलाय का असा. जर लागला असेल तर त्याला आपल्यात घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर एकदाच कायम टाकून दे त्याला. त्याच्यानंतर मग वृक्षारोपण करत चला. आता ते हैदराबादला कुठं जंगलाचं, तेलंगणामध्ये 400 एकर जमीन ते स्टे दिला त्याच्यावरती. पण जेवढी झाडं तोडली त्याच्यामध्ये आपण पाहिले पशु इकडे तिकडे पळत होते. आजकाल मी तर सांगतो तुमच्या ग्रामपंचायतीने एखादा निर्णय घ्या. मी प्रत्येक गावात गेल्यावरती सांगतो मृत्यू झाला तरी त्याचं झाड लावलं पाहिजे. आणि जन्माला एखादं नवजात बाळ जरी आलं तरी त्याच्यासाठी एक झाड लावलंच पाहिजे. आजकाल आपण झाडं लावतो गुलाबाची, त्याने नाही प्रदूषण रोखणार. तुम्ही लिंबाची झाडं लावा, आंब्याची लावा, ज्याच्यापासून ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सगळ्या गोष्टी होत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण रस्त्याने जात असताना आपण गाडी वापरतो वळताना इंडिकेटर लावतो का? हेल्मेट घालतो का? म्हणजे 100त क्वचित 5 लोक ह्या गोष्टी फॉलो करत आहेत. सिर सलामत तो पगडे 50. घरातला करता माणूस जर व्यवस्थित राहिला तर ते कुटुंब सुखी राहील. तर तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकायला येणार आहे. जर घरातला करता माणूसच निघून गेला तर त्या घराकडे आजकाल कोणीही योग्यरित्या पाहत नाही. त्याच्यामुळे आपुली आपण. आणि या ठिकाणी जाता जाता माझ्याकडनं जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा मला परत द्या. रिवर्स टाकून तो माझा मला परत द्या. या सेवेसाठी मला इथं आमचे गुरुवर्य
तांबे सर, म्हणजे मला आठवतं त्यांची देह वगैरे शरीरयष्टी त्यावेळेस भरपूर मजबूत होती. आणि सरांची ती राजदूत गाडी जर आमच्या त्या पारगावच्या हायस्कूलला आली तर आम्हाला हा 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 भीती वाटायची, भीती. आणि त्यांचा डायलॉग असायचा, अभ्यास करा नाही तर खिडकीतून बाहेर फेकून दे. आणि खऱ्या अर्थानं जर त्यावेळेस ते गणित जुळलं नसतं तर या ठिकाणी मी उभं राहिलं नसतं. त्याच्याकरता सरांकरता एकदा टाळ्या वाजल्या. जरी तुमच्या असले तरी त्यांनी आमच्यासारखे हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत. आज या ठिकाणी या सेवेसाठी ज्यांनी महाराजांचं सौजन्य दिलं श्री विजय शिंदे यांचं देखील आभार. या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांनी सुंदर असं गायन आपल्या पुढे घेतलं त्या सगळ्या महाराज मंडळींचा आभार. दादांनी सुंदर पक्पत वाजवला, एकदम सुंदर दादा, म्हणजे अप्रतिम. कारण की मी सुद्धा पक्पत अर्ध्यावरती सोडून दिला. ते बोल एवढे सोपे नाही. ज्या वेळेस हातातनं रक्त बाहेर पडतं त्यावेळेस एक एक बोल तयार होतो. तो बोल त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वाजवलेला आहे. तुम्ही सगळे वेळात वेळ देऊन उपस्थित झाला, तुमचा आभार. चोपदार दादांचा देखील आभार. म्हणजे त्यांचं एकदम खरंच असा प्रसन्न भाव असला पाहिजे. विनेकरी बाबा तुमचं देखील आभार, ज्यांनी सुंदर असा स्वयंपाक या ठिकाणी बनवला त्यांचा आभार. नंतर जे वाढणार आहेत ते कार्यकर्त्यांचं देखील आभार. आणि ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आजकाल दादा कानिपनाथ साऊंड सिस्टीम बरोबर का, तुमच्या इथं आल्यावर तुम्ही अनेक महाराज मंडळी पाहिजे. आज मारायचं, इकडं मार तिकडं मार, बाबा त्याची सिस्टीम 10 ते 15 लाखाची, बरोबर आहे. तुला काय लागतंय ते पहिल्यांदाच सांग. अनेक महाराज मोठे मंडळी ते साऊंड सिस्टीम वाल्यांचा अपवाद करतात. बाबांनो आजकाल 10 रुपयाची गोष्ट घ्यायची, रुमाला हरवला ना खिशातला. आजकाल लोक पंक्तीला जेवली का हात पुढं पुशी देत. हा खरं सांगा, खरं पुसतात का नाही. म्हणजे सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त सण कोण करत असेल तर तो बिचारा साऊंड सिस्टीम वाला करतो. त्यांच्याकरता देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा अभंग कोणता होता? मला फेटेमुळे ऐकायला कमी येते, जोरात बोला, घाबरू नका. नाम परत रामकृष्ण माझ्या बरोबर एकदा बोला बरं. रामकृष्ण नामी हृदय मंदिरी आपुले आपण, जोरात बोला ना, आपुले आपण संसार बंधन ज्ञानदेवी ध्यानी. शेवटी काय हृदयची बाळा सिमृती ज्ञानेश्वर माऊली ज्ञान